नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी। नाशिकच्या बहुप्रतीक्षित मेट्रो प्रकल्पाबाबत आता हालचालींना वेग आलाय। निओ मेट्रो ऐवजी पारंपरिक हेवी मेट्रोचा पर्याय तपासण्याच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 21 जुलै रोजी सर्वसमावेशक वाहतूक आराखड्यावर उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे। या बैठकीत नाशिकच्या भविष्यातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। सिंहस्थ कुंभमेळा, वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होणारा शहराचा विस्तार या पार्श्वभूमीवर नाशिकला सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देण्याची गरज व्यक्त केली जात आहे। नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र देत सध्याच्या निओ मेट्रो ऐवजी पारंपरिक हेवी मेट्रोचा विचार करण्याची मागणी केली होती। भविष्यातील प्रवासी संख्या आणि शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता दीर्घकालीन वाहतूक व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे। आमदार ढिकले यांच्या मागणीची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली आहे। महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तयार केलेल्या कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनच्या अंतिम मसुद्यावरती चर्चा करण्यासाठी 21 जुलै रोजी मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत लोकप्रतिनिधींच्या सूचना, तज्ज्ञांचे मत आणि संबंधित विभागांचा अहवाल यावरती चर्चा केली जाणार आहे। सध्या नाशिकसाठी टायर बेस्ड निओ मेट्रोचा प्रस्ताव आहे, मात्र मुंबई, पुणे आणि नागपूर प्रमाणे पारंपरिक हेवी मेट्रो नाशिकसाठी अधिक फायदेशीर ठरेल यावर आता विचार सुरू झाला आहे। शहराचा वाढता विस्तार, वाहतूक कोंडी आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता मोठ्या क्षमतेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यावरती भर दिला जात आहे। निओ मेट्रो कायम ठेवायची की हेवी मेट्रोचा पर्याय स्वीकारायचा याचा निर्णय नाशिकच्या भविष्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। सिंहस्थ 2027, वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील वाहतूक गरजा या सर्व पार्श्वभूमीवरती नाशिकला कोणती मेट्रो मिळणार याकडे आता संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।